महड आणि त्याच बरोबरीनं साहिलजी पाटील महड यांचं आपण या व्यासपीठावरती करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत। खरं तर अतिथी वर्ग या व्यासपीठावरती येत राहील, त्यांचं आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत करूया। उल्लेख केला रायगड प्रीमियर लीग या खेळाडूंना खेळली आहे, मात्र रायगड प्रीमियर लीग का खेळली त्यासाठी सर्वप्रथम गावातील संघासाठी अधिक सर्वोत्तम कामगिरी केली। ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या नावाला साजेशी कामगिरी करत असताना तुमच्या गावाचं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये झळकवलं आणि तेव्हाच रायगड सारख्या विभागामध्ये तुम्हाला रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळायला मिळालं। त्या ठिकाणी जर चांगला खेळ घडला तर येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक पटलावरती तुम्हाला उंच शिखरावरती खेळण्याचा बहुमान मिळेल। या अनुषंगानं मंगेशजी वाकडीकर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून ती संकल्पना आपल्या समोर रेखाटली जाते। हा चेंडू बराच काळ हवेमध्ये एकाग्रता कायम होती, नजर थोडीशी हटली आणि दुर्घटना प्राप्त झाल्यानंतर हा जीवनदान या ठिकाणी फलंदाजाला प्राप्त झाला आणि तोपर्यंत 1 या धावसंख्येचा कार्यकाळ। शाहीर आदरणीय बाळारामजी ठोंबरे साहेब यांच्या माध्यमातून फलंदाज शुभम याच्या प्रत्येक षटकारासाठी 200चं कॅश प्राइज असेल। मान्यवरांना आपण विनंती करूया मुख्य मंचावरती आपण यावं। आपलं मनपूर्वक वेलकम। बैठक फटका या ठिकाणी चेंडू नियोजित क्षेत्राच्या दिशेने करेल वाटचाल। धावसंख्येमध्ये 1 अंकानं बदल पाहायला मिळेल। इथे जी ठोंबरे सर सांगतायत धावसंख्या पोहोचेल ती बिनबाद 7 या अंकांवरती। षटक क्रमांक पहिलं ऑन प्रोग्रेस वरती आहे। पॉवर प्लेचं हे षटक मी सुरुवातीलाच म्हटलं इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी या खेळाडूची पाहायला मिळत असते आणि त्यामध्ये सातत्यपूर्वक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कन्सिस्टंटपणा पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं पारंगे सर क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरती झळकली जाते आणि क्षेत्ररक्षकाची दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मी सातत्यानं उल्लेख करतो की क्षेत्ररक्षण तुमचं दमदार असेल तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चमकदारीची कामगिरी झळकावू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक या क्रीडांगणावरती बॅटची वरील कडा लागून फर्स्ट स्लिपमध्ये बॉल डायरेक्ट हिट करून एष्ट्यांचा वेध घेणं गरजेचं होतं। मला चेंडू थोडासा बाजूने जाईल म्हणजे या ठिकाणी बाल बचावले असं नवजात सिद्धूंच्या भाषेमध्ये म्हणावं लागेल आणि या ठिकाणी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला जातोय। या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे ती 7 या अंकांवरती। कोणत्याही मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूंना फटका एक्झिक्यूट करता येत नाही, जो षटक खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी ओळखला जातो। बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळायचा तर स्क्वेअर ऑफ द लाईन चेंडू जाईल बॅटचा वरील भागास, चेंडू जाईल नियोजित क्षेत्रामध्ये। या चेंडूच्या समाप्ती अखेरीस पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त बिनबाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। ऐकूया संगीत विभागाच्या माध्यमातून एक सुंदर दर्जेदार संगीत। अगदी शाहीर बाळारामजी ठोंबरे साहेब यांनी आपल्या कन्येला आणि पुत्राला असं काही घडून ठेवलंय ना की हे नाव आता फक्त रायगडसाठी मर्यादित नाही आहे। सोनाली भोईरचं भिवंडीमध्ये नाव घेतला की खालापूरमध्ये नाव येतं प्रगतीताई ठोंबरे। हे नाव आता खूप उंचीवरती गेलंय। खरं हे नाव फक्त आता क्रिकेट आणि असरोटी फक्त राहिलं नाही, हे नाव आता वारकरी संप्रदायाने देखील असरोटी गावाचं नाव व्यावसायिक पटलावरती आहे। हे नाव आता वारकरी संप्रदायामध्ये आहे, हे नाव आता भक्तिमय गीतांमध्ये आहे, हे नाव आता सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। संगीत होतं, ही फेम होती या स्पर्धेची। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल। यावेळेस चेंडू बराच काळ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील। 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना त्यानंतर सहाय्यता प्रतीक खैरमोडे या चेंडूपर्यंत पोहोचेल। तोपर्यंत
एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ, एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली जाईल ती पहिल्या षटकामध्ये 8, या षटकात एका चेंडूवरती सिंगल, धावसंख्या पोहोचेल ती 9 या अंकांवरती. आदरणीय रवींद्रजी ठोंबरे आणि त्याचबरोबर नितीनजी भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत. गजाननजी ठोंबरे, ज्ञानेश्वरजी साजेकर आणि पांडुरंगजी पाटील या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करू आपण मुख्य मंचावरती यावं. असरोटीतील जे जे नागरिक किंवा टेंबरी पंचकृषीतील जे जे नागरिक या व्यासपीठावरती येतील त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या ठिकाणी आपण पाहता चांगला फटका, चेंडू आउट ऑफ द पार येईल या चेंडूवरती दमदार षटकार. धावसंख्या आपण पाहताय 9 या अंकांवरून प्रस्थान होताना पाहायला मिळते. एकूण धावसंख्या तुम्हाला 15 अंकांवरती पाहायला मिळेल. सातत्यानं मी उल्लेख केला, खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ज्यांचे प्रयत्नशील असतात ते खालापूरचे PSI साहेब आदरणीय धुंद्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. आम्ही साहेबांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सचिन लक्ष्मणजी ठोंबरे साहेब आणि संपूर्ण असरोटी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुमचं या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय धुंद्रेजी साहेब यांच्या सहकार्याने देखील आम्ही विनंती करा आपण मुख्य मंचावरती ऑन साईडला फटका तुम्हाला पाहायला मिळतं. एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलं जात आहे आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर आलेल्या दुहेरी धावसंख्या म्हणजे या 3 चेंडूवरती आत्तापर्यंत गोलंदाजांनी 9 ही धावसंख्या खर्च केली असावी आणि ती दुसरं षटक ऑन प्रोग्रेसवरती असताना एकूण धावसंख्या तुम्हाला बिनबाद 17 या अंकांवरती पाहायला मिळते. चांगली भागीदारी आता बिल्ड केली जाते. 9 बॉलमध्ये 17चं इक्वेशन आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चेंडू बराच काळामध्ये प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले होते. या ठिकाणी चौकार येईल अशी अपेक्षा असताना 2 या धावसंख्येचं संरक्षण केलं म्हणजे इथून 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकलं जाईल. धावसंख्या पोहोचली जाते ती 18 या अंकांवरती. चांगली बॉलिंग मैदानावरती झळकवली. पहिल्या षटकामध्ये जयेश शरद मुसळिया गोलंदाजांना, मात्र दुसऱ्या षटकामध्ये वैभव याच्यावरती आक्रमणाबरोबरच सेन्सिबल क्रिकेट, गोलंदाजाच्या गतीचा वापर आणि स्वतःला सिद्ध करण्याची अचूक फलंदाजी मैदानावरील शुभम घोडविंदेच्या सहाय्यानं रुपेश हा खेळाडू साकार करतोय. ऑन स्ट्राईक आहे शुभम घोडविंदे, ज्याच्या बॅटमधून बऱ्याच वेळा आपण अर्धशतक पाहिली आहेत. रुपेश ऑन स्ट्राईक वरती आपण पाहता चांगली बॅटिंग मैदानावरती करण्यासाठी प्रयत्नशील राहील, मात्र मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम केलं जातं. मोठ्या फटक्यांसाठी हे खेळाडू जाणले जातात. मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केलं हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही सध्याच्या घडीला या क्रिकेट विश्वामध्ये काय करताय हे फार महत्त्वाचं असतं. सचिन रमेश तेंडुलकरांनी अनेक मॅचमध्ये चांगला खेळ केला, मात्र त्यानंतर अनेक त्यांची अर्धशतकं पाहिली, अनेक मॅचमध्ये त्यांची शतकं आपण पाहिली आणि त्याचबरोबरीनं आदरणीय वासुदेवजी ठोंबरे साहेब यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. आपला देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अधाधुंदी फटके खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अजून एक निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमली 8, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जमली 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जमली जाते 9.00च्या सरासरीनं बिनबाद 18 धावा धावफलकावरती. ऐकूया संगीत विभागाच्या माध्यमातून एक सुंदर संगीत.
एक निर्णायक धाव फलकापर्यंत किती मजल मारली जाईल त्याचा आपण विचार केला तर 40 ते 45 धावसंख्येपर्यंत शुभम घोडविंदेच्या मुळगाव संघाला पोहोचता येईल जर अशी गोलंदाजी सातत्यपूर्वक घडली वानिवली संघाची तर. बॉलर तयार. पहिलाच बॉल. गोलंदाज स्वागत केलं ऑन साइडला डीप मिड विकेट सीमा रेषेवरून हा चेंडू दिला जाईल 6 धावसंख्येसाठी. षटकार ठोकटीचे मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या अंकांवरती. शुभम घोडविंदेंच्या बॅटवर आपण 2 षटकार 3 सिंगल 2 दुहेरी धावा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहिला आहे. 17 धावसंख्येचं योगदान मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पोहोचवा. सतराही धावसंख्या अगदी आपण पाहताय. शुभम घोडविंदे यांच्या षटकारासाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय बाळारामजी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जाईल. मात्र या ठिकाणी आमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. पहिल्याच बॉलवरती कौशल या गोलंदाजाला षटकाराच्या सहाय्यानं आदरणीय अभिषेकजी पाटील साहेब आणि साहिलजी पाटील साहेब महड अष्टविनायक महड या देवस्थानाचे जे नागरिक आहेत त्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतो. साहेबांचं स्वागत दमदार षटकाराच्या सहाय्याने शुभम घोडविंदेच्या बॅटमधून येतोय. सलगचा दुसरा दमदार षटकार. त्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. असं कोणतंच गाव नाही जिथे सचिन दादाचं नाव नाही. असं कोणतंच गाव नाही जिथे सचिन दादाचं नाव नाही. आणि असं कोणतंच व्यक्ती नाही ज्याला हा खेळाडू सलगच्या 2 षटकामध्ये 18 धावसंख्या फक्त होती. ट्रम्प कार्ड यूज झाला आणि सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार पाहायला मिळाले. या स्पर्धेतील षटकारांची हॅट्रिक रिप्रेझेंट केली जाईल का शुभम घोडविंदेच्या बॅटमधून पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेची सादर होईल का हे पाहणं आता गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना एकत्रित येण्यास भाग पडला. वेळ जाऊ द्या. संकटाने बाजूला सारलं जाईल आणि स्वतःच ट्रम्प कार्ड यूज होईल हे सांगितलं शुभम घोडविंदनं या गोलंदाजाला. धावसंख्या तुम्ही पाहताय 2 षटकाराच्या सहाय्यानं 30 धावा धाव फलकावरती या स्पर्धेतील आपण पाहतोय 74 ही सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार. कौशल थोरवे. वानिवली आणि मुळगाव ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकारानंतर आपण पाहतोय कौशल थोरवेवरती दबाव रिलीज केला जातोय. या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आपण पाहता 31 लॉस ऑफ 0. बॅकफुटला येऊन हा पुलचा पटका सक्सेसफुल. व्हेरी स्वीट साऊंड आउट ऑफ द पार्क. शुभम घोडविंदेच्या बॅट मधून येतोय सलगचा या स्पर्धेतील दमदार चमक. पहिली षटकार हॅट्रिक सादर करतोय असरोटी गावाचा भाचा शुभम घोडविंदेच्या बॅट मध्ये येतोय सलगचा 3रा षटकार. धावसंख्या पोहोचली जातीये 37 धावा धाव फलकावरती. आदरणीय रुपेशजी तवले साहेबांचे या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते आणि आम्ही विनंती करू स्पर्धेचे मुख्य निमंत्रक आयोजक आदरणीय नरेशजी ठोंबरे साहेबांना आपण मुख्य मंचावरती यावं.
रवी ठोंबरे मामा यांच्याकडून आपण पाहतोय शुभम घोडविंदेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे सलगच्या 3 षटकारासाठी. धन्यवाद रवी ठोंबरे सर. अजून एक बॉल उडवायचा होता, हवं तसा बॅट वरती येत नाहीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धोका संभवू शकतो. चेंडूची फेकी योग्य केली. चेंडू पकडणं आणि एष्टांपर्यंत नेऊन फार गरजेचं होतं. गॅदरिंग चुकीचं राहिलं आणि ज्या ठिकाणी एक धावाने फलंदाज बाद होईल अशी चित्र असताना या ठिकाणी शुभम घोडविंदेच्या संघाला 2 धावा बहाल केल्या जातात आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली जाते 39 धावसंख्या. मी म्हणूनच म्हणतो गोलंदाजाने केलेल्या कामगिरीवरती चमकदार करणारं क्षेत्ररक्षण गोलंदाजाने यशस्वी करतं आणि अचूक खेळाडूला एका मोठ्या स्थानापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील प्रत्येक खेळाडू राहिला जातो. म्हणूनच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं असतं. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकानंतर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होती ती 18 या अंकांवरती. 5 चेंडूमध्ये कमालीचा फटकेबाजी शुभम घोडविंदेच्या बॅट मधून आपण अनुभवताय. 9.00 ची सरासरी अस्किंग होती. मात्र या ठिकाणी या धावसंख्येला विलोपनीय बदलामध्ये साकारित करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. निलेश भाईचा दरारा कल्पना होत आज पण तसाच आहे. निलेश भाईचा दरारा कल्पना होताना बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. बॅकफुटन फटका खेळायचा प्रयत्न. पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलं. एक्स्ट्राची 1 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 41 धावसंख्या धावफलकावरती. कमालीचं हे षटक निर्णायकारक षटकामध्ये धावसंख्येला बढती देणारं हे षटक आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर नशिबाची साथ नाही मात्र कर्तृत्वाची छाप मैदानावरती सोडली जाते. सलगची या ठिकाणी दुसरी अबांतर धावा. प्रेशर रिलीज केला जातोय. शुभम घोडविंदेच्या मुळगाव संघाच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर वानिवली संघाच्या गोलंदाजावरती हा प्रेशर क्षेत्ररक्षकांमुळे मी म्हणेन गोलंदाजावरती रिफ्रेश होतोय. कारण कदाचित आतापर्यंत 5 चेंडूवरती 23 ते 24 धावसंख्या ही खर्च केली असावी या कौशल्य थोरवे या गोलंदाजानं. कारण हीच धावसंख्या दुसऱ्या डावामध्ये अडचणीत आणू शकते. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील आणि झेल या ठिकाणी संपादित केली जाते. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी संपादित केला जातो. फलंदाज होईल या चेंडूवरती झेलबाद. पंचवीस धावा कुठल्या तर ज्या आस्किंग रेटचं धावसंख्या होती तर ती धावसंख्या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या षटकामध्ये जर 20-25 धावसंख्या आली तर एक माफक धावसंख्या आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते 60 ते 65 या धावसंख्येपर्यंत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश थोरवे. पहिलाच बॉल ऑन साइडला, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे होईल सक्सेसफुल. षटकार
प्राइज असेल. या ठिकाणी योग्य चेंडूची फेकी होती, फेअर डिलिव्हरी आहे. योग्य निर्णय आमचा पंचांचा आमच्या समोर येत आहे. धन्यवाद पारंगे सर. या ठिकाणी निर्धाव चेंडूवरती आपण षटकार पाहिला आणि धावसंख्या पोहोचली जाते ती 48. 48 ही धावसंख्या धावफलकावरती. ही धावसंख्या आपण पाहता 48 रन्स, 48 धावा धावफलकावरती. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. आमचे फार जवळचे मित्र या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान फार राहिलं आहे ते प्रफुल्ल ठोंबरे येत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. 48 रन्स, लॉस ऑफ 0. अर्धशतक कंप्लीट होईल का सांघिक धावफलकावरती हे पाहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जयेश थोरवे. स्लॉगवरच्या षटकामध्ये विकेट घेण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. मध्ये यावेळेस पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क नाही आहे. चेंडू शरीरापासून दूर ठेवला. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं या ठिकाणी आपण पाहताय रिव्ह्यू घेतला. बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॉल अतिरिक्त फेकलाय की योग्य चेंडूची फेकी केली आहे हे आपण पाहूया. पारंगे सर आम्हाला निर्णय पोहोचवतील तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी आहे. अगदी योग्य चित्रीकरण समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायचं आहे. अनेक स्पर्धेचं एन्जॉय तुम्हाला करायचं असेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा. अधिकाधिक स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि ही स्पर्धा या ठिकाणी पंचाचा निर्णय आपल्या समोर येत आहे. मुलगाव टीमला अतिरिक्त धावसंख्या दिली जाईल. हा चेंडू वाईट आहे. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली जाईल. 49 रन्स, 49 धावसंख्या स्कोर कार्डवरती. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आदरणीय रोहिदासजी कनोजे साहेब इसांब्या वानवली ग्रामपंचायत माजी सदस्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतोय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. घर फिरलंय की घराचे वासे फिरतात आणि वासे कुजले की ती कौलं जे हळूहळू घसरायला लागतात तशीच परिस्थिती जाणू काही वानिवली संघाच्या मैदानावरती पाहायला मिळते. 2 षटकामध्ये चांगली परिस्थिती होती. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली 24 आणि या तिसऱ्या षटकामध्ये दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस आपण पाहतोय अतिरिक्त चेंडू आणि त्यानंतर हा अजून एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अर्धशतक कंप्लीट होते. 51 धावसंख्या मुळगाव संघाच्या सांघिक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 18 धावसंख्या. आस्किंग रेटचा सरासरी धावफलक 9 होता. मात्र त्यानंतर या ठिकाणी धावसंख्येवरती एक्सिलेटर ठेवला आणि तो एक्सिलेटर आता 120च्या स्पीडनं मैदानाच्या आतमध्ये रिप्रेझेंट केला जातोय. या आघाडीच्या दोन्ही खेळाडूकडून चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. वेळ जाऊ द्या, संघर्षामध्ये ठाम राहा, प्रयत्न 100% करा. विजय तुमच्या बाजूनं हा साकार होऊ शकतो आणि तेच प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंचांनी या चेंडूला अतिरिक्त घोषित केलं. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 52 या आकड्यावरती पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो फिल्डर डिपार्टमेंटकडून. वानिवली संघाकडून हा रिव्ह्यू घेतला जातो. हा चेंडूची योग्य पडताळणी केली जाईल पारंगे सरांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्या समोर निर्णय येतो पारंगे सरांच्या माध्यमातून. हा बॉल व्हाईट आहे, व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली जाईल ती 52 रन्स. 52 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 ही धावसंख्या एक्स्ट्राची स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती.
पुढे सरसावरचा फटका बसला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, दबाव 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 दबावामध्ये अडचणीमध्ये सापडलाय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असणारा वानेवली संघ आणि त्याचा फायदा फलंदाजाने उपभोगपणे घेतला जातोय. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी दुहेरी धाबसंख्येचे संकेत आणि दुहेरी धाबसंख्येच्या मदतीने धाबफलक पोहोचलं जात आहे. ते 54 आकड्यावरती समुद्रात चालणारं जहाज आणि जहाजाला पडणारं छोटंसं छिद्र त्या जहाजाला बुडू शकतं. त्या पद्धतीनेच मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा पर्याय गोलंदाजी खराब आणि आपल्या संघाला अडचणीमध्ये आणू शकतो. दुसऱ्या डावामध्ये हे चित्र थांबवायचं असेल तर फलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. झेल सोडला आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या चेंडूवरती केलं जात आहे. सक्सेसफुल फटका 6 धाबसंख्येत. स्ट्राईक वरती आपण शुभम घोडविंदेनं पाहतात. 13 चेंडू 46 धाबसंख्येची मॅरेथॉन इनिंग मैदानावरती रिप्रेझेंट करतोय. सेन्सिबल क्रिकेट डाऊन द लेग साइड फुल टॉस बॉल होता, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या ठिकाणी 2+1 ही धाबसंख्या स्कोर कार्ड मध्ये पोहोचली जाईल. 3 धाबसंख्येच्या मदतीनं शुभम घोडविंदे पोहोचलाय. 14 चेंडू आणि 49 या अंकांवरती या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवलं जाईल का? मी सुरुवातीलाच उल्लेख केला या खेळाडूच्या नावावरती अनेक अर्धशतक आहेत आणि अनेक अर्धशतक असताना त्यामध्ये सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन या मैदानावरती देखील मुळगाव संघाचा ट्रम्प कार्ड कडून केला जातोय. कन्सिस्टंटपणा याचे हवाई सफर षटकाराच्या साहाय्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कंप्लीट होत आहे. सांघिक धाबसंख्या षटकाराच्या बरोबरीनं 69 या अंकांवरती पोहोचली जाते. 70 या धाबसंख्येचं लक्ष असेल ते वानेवली संघासमोर वानेवली टीमच्या आगेची धाबसंख्या असेल. मात्र रवी ठोंबरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उपशाखा प्रमुख आदरणीय प्रवीणदादा ठोंबरे आणि खऱ्या अर्थानं सचिन दादांच्या खांद्याला खांदा लावून ज्या ठिकाणी सचिन दादांचा बिझी शेड्यूल असतं त्यावेळेस व्यावसायिकांना टाइम देण्याचं काम कोण करत असेल तर नरेशजी ठोंबरे यांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यावं. आदरणीय यतीश साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय चेतनजी देवगरे यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. यतीश साहेब पार्ले ॲग्रो मॅनेजर